आता तू जा आणि भीम आणि रमाच्या नात्याला स्वतःमध्ये सामावून घे. कुठे मिळेल तो भीमराव? दुपारी पार्कमध्ये. काम होऊन जाईल साहेब. जा. हे बघा, तुम्ही लोक त्यांना भेटायचं बोलू नका. तुम्हा लोकांना कोणीच भेटणार नाही. आणि राहिली गोष्ट मोठ्या अधिकाऱ्यांची, त्यांना तुम्हा लोकांना कोणी भेटू पण देणार नाही. मला असं वाटतं भीमरावाने अगोदर जो उपाय सांगितला तोच ठीक आहे. नाही काका, यांना जाऊ द्या. जर बोलल्याने मुद्दा सुटत असेल तर मग बोललंच पाहिजे. त्यासाठी आंदोलन कशाला करायचंय? यांना प्रयत्न तर करू द्या. जा आता तुम्ही. हा, या अधिकाऱ्याला भेटायला आज शिराळा देणार आहे तुम्हा लोकांना. या. भीम पोरा, हे तर तुला ठाव आहे की कोणी बी मोठा अधिकारी या लोकांशी बोलणार पण नाही. मग तू या लोकांना जाऊ कसं दिलंस? मला असं वाटतं की हे लोक धरणे धरायला बसतील तेव्हाच काम होणार बघ. नाही काका, माझ्या मते संवाद साधल्याने समस्या सुटू शकतात आणि आंदोलन करणं तर सगळ्यात शेवटचा पर्याय आहे. मला असं वाटतं यांनी प्रयत्न करावेत. तुम्ही घरी जा, मी ह्यांच्या बरोबर जातो. बाबा, मी सुद्धा येतो. नाही, मी जातो. चला काका. तुम्ही लोकांनी भीम सोबत राहूनही त्याचा साथ नाही दिलाय, पण दुसऱ्या चाळीतले लोक भीमचा साथ देण्यासाठी तयार आहेत. मी सांगते आहे, भीम जर इतका नसेल आवडत ना तुम्हाला, तर या चाळीत जर लाईटचा खांबा लागला तर कोणी पण त्याच्या प्रकाशाचा वापर नाही करणार. नाही करणार. अरे पहिले लागू तर दे. अरे भीम कोणी देव थोडाच आहे, तो जे म्हणेल ते होऊन जाईल. आणि आम्ही पण बघतो भीमाच्या खटपटीने काय बदलणार आहे. जरा ऐका, जर तुम्हा लोकांना वेळ मिळाला ना तर जरा साताऱ्याला जाऊन या. तेव्हा तुम्हाला समजल की भीमानं ठरवलं तर तो काय काय करू शकतो आणि काय काय बदलू बी शकतो. आता मग एवढं काय ऐकून दाखवतो. जाऊया की साताऱ्याला, बघूया मग. काय माहित साताऱ्यात जाऊन काय दिवे लावून आलेले आहेत. ज्याला बघावं तो यांचंच गुणगान गातोय. एवढं काहीच नाही केलंय काकू. तुम्ही सगळेजण आपापलं काम करा. माझी आलोचना, माझा उपहास करून तुमचं आयुष्य नाही चालणार. आणि तुम्ही असं केल्याने माझा निर्णयही बदलणार नाही. तुम्ही माझ्यावर बोलून तुमचा वेळ वाया नका घालवू. चल रमा. काका, रमा, चुलीजवळ ये, जरा काम आहे. भीम, काही खाणार तू? नाही आत्या, मी केळुसकर गुरुजींना भेटायला बागेत चाललोय. बस. हे काय होत आहे सगळं रमा? हे असे कामधंदे सोडून भीमच्या मागे फिरशील तर कमाई कशी करशील? जी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी आता लई काळजीत आहे. एकदा सगळे ठीक झालं ना का मी माझ्या कामावर लक्ष देईन. अच्छा, तर दुकानाशीच खोलली ठेवणार. तुला कमवायचं आहे का नाही? असं नाही आई. येतो मी आत्या. हा रमा, मी जातोय. रमा, मी तुला वारंवार समजवते आई. आणि तुझं लक्ष. आई, आता माफ करा, मी परत येते. रमा, उद्या दुपारी आम्ही त्याच बागेमध्ये भेटणार आहोत जिथे केळुसकर गुरुजी आणि मी अभ्यासाला भेटतो. रमा नक्की येईल इथे आणि ती आल्यावर सगळं खरं सांगेन.
बघतेच आता ही गोमती कोण आहे जिला हे भेटायला आलेत. तुमचं नाव भीमराव आहे? हो. हां. मी इथेच बाजूला राहते. अच्छा. तुम्ही फक्त एवढंच सांगा की केळुसकर गुरुजी इथेच बसतात का? हो, इथेच बसून अभ्यास करतो आम्ही. तर मग मी इथेच बसून गुरुजींची वाट बघू तोपर्यंत? हो हो, बसा ना, का नाही. तू पत्नीची जात, पत्नीची ताकद, पत्नीची क्षमता सगळं जसंच्या तसंच राहिलंय. पतीच व्यभिचारी निघाला, काय करणार? जोशीजी नाही 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 नाही, काहीच बोलू नकोस. काही बोलण्याच्या कुवतीचं राहिलंच नाही. इथे नाही, तिकडे बघ, तिकडे बघ कसे एकमेकांच्या जवळ येतात दोघे. मला तर शरम वाटे रमा. मला बघवत नाही हे सगळं. हा भीमराव असा निघाला. माझं मंत्र मानतच नाहीये. एक गोष्ट सांगू, तुझ्याऐवजी जगातली कोणतीही मुलगी असती तर आत्ताच पतीचं घर सोडून निघून गेली असती. तुझं मला माहित नाही. एक उपाय आहे. ओंजळीभर पाणी घे आणि त्यात जीव दे आपला. कारण की जिचा नवरा भीमराव सारखा असेल तिने जीवच दिलेला बरा. काय आहे ना रमा, की विनाकारण कोणाला बोलून दाखवणं वेगळी गोष्ट आहे आणि कोण्या कारणाने स्वतःवर कठोर निर्णय घेणं वेगळी गोष्ट आहे. मला पण बघायचंय की पत्नी असण्याचा एवढा गर्व असलेली मुलगी नवरा व्यभिचारी झाल्यावर काय करते. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मला धोका दिलाय. तू जगासाठी पाहिजे ती असशील, पण माझ्या मनाची महाराणी आहेस तू आणि कायम राहशील. आयुष्यात ज्या ज्या भाषा शिकेन प्रत्येक भाषेमध्ये तुला हे बोलेन
की मी तुझ्यावर आयुष्यभर असंच प्रेम करत राहीन. शिकले नाही म्हणून काय झालं? तुमच्यासारखी समजदार नाहीये म्हणून काय झालं? ताई, काय झालं तुला? काही नाही. तू इथं काय करतोय? तुला आणि भीमदादाला रामजी काका शोधतायत. का? तुला तर माहिती आहे ना, आपल्या जातीचे लोक नगरपालिकेत बोलणी करायला गेले होते. ते सगळे परत आले. त्यांना कोणता अधिकारी भेटलाच नाही. आता त्यांनी ठरवलंय ते लोक धरणं देणार आहेत आणि सगळे त्याच ठिकाणी धरणं द्यायला बसलेत जिथे भीमदादाला दिव्यात तेल टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हक्कललं होतं. भीमदादा कुठे आहे? तुझे भीम भाऊ त्या बागेत बसलेत. जा आणि त्यांना हे सगळं जाऊन सांग. मी चालले. भीम, गुरुजी, सुखी राहा. भीम, आता रस्त्यात काही लोक बोलत होते की भीम नावाच्या एका मुलाला आपल्या चाळीमध्ये लाईटचे खांब लावायचे होते म्हणून त्याने बारकाईने निवड करून लोकांना एकत्र केलं आणि नगरपालिकेच्या विरुद्ध आंदोलन उभं केलंय. पुढे जाऊन ते लोक हे सुद्धा म्हणत होते की तो मुलगा मतलबी, लोभी, स्वार्थी, चतुर आणि धूर्त आहे, की त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जातींना कामाला लावलंय म्हणून. यावर तुम्हाला काय वाटतं गुरुजी? प्रकाशासाठी धडपड करणारा शिष्य त्याच्या गुरुच्या नजरेमध्ये कधी चुकीचा असू शकतो काय? मग समाज भलेही काही बोलेल. एकदा तुझा सन्मान करण्याची संधी मला लाभली होती. तेव्हा हायस्कूलच्या परीक्षेमध्ये तू चमत्कारासारखी कामगिरी केली होतीस आणि आज पुन्हा मी तुझा सन्मान करतोय. आणि यासाठी करतोय कारण पुन्हा एकदा तू चमत्कार करण्याचा प्रयत्न केलायस. धन्यवाद गुरुजी. पण असा काय चमत्कार केलाय मी? भीम, माझ्या आयुष्यामध्ये मी बरेच शिष्य बघितले. तुझ्या व्यतिरिक्त माझे इतर शिष्य आहेत, परंतु तू त्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. वेगळा यासाठी आहेस कारण की तुला कधीच अंदाज नसतो की तू किती मोठं काम करतोयस ते. ही घटना फक्त लाईटच्या खांबापुरती मर्यादित नाहीये भीम. तू नेहमीच प्रकाशाच्या शोधात असतोस. मग तो ज्ञानाचा प्रकाश असो, अपेक्षेचा प्रकाश असो, सगळं काही बदलू पाहणाऱ्या विश्वासाचा प्रकाश असो. एक लक्षात ठेव भीम, हा संसार कायम तुला अंधकाराच्या विरुद्ध प्रकाशासाठी लढणाऱ्या योद्ध्याच्या रूपात लक्षात ठेवतील. आणि हा विश्वास एका गुरुचा आहे. गुरुजी, माझी पहिली गुरु माझी आई होती, जिने मला हे शिकवलं की कुठलाही व्यक्ती पायाला ठेच लागल्याशिवाय चालायला शिकत नाही. दुसरे गुरु माझे वडील, ज्यांनी ज्ञान, पुस्तकं, अभ्यासाचा मार्ग दाखवला. त्यानंतर मला आंबेडकर गुरुजी भेटले, ज्यांनी मला स्वतःचं नाव दिलं आणि हेही शिकवलं जर मी संघर्ष करत राहिलो तर आयुष्यात सगळं काही करू शकेन. मग मुंबईमध्ये मला तुम्ही भेटलात. गुरुजी, प्रत्येक वेळी तुम्ही मला प्रेरणा देत राहता आणि हेही शिकवतात की आपल्या जीवनाला सार्थकी कसं करायचं. गुरुजी, हे तुम्ही सगळे गुरु आहात ज्यांच्यामुळे मी विचार करू शकतो, काही चांगलं करू शकतो. हा भीमराव तुम्हा सगळ्या गुरूंचा आयुष्यभर ऋणी राहील. भीमदादा, भीमदादा, तुला सगळे बोलवत आहेत. निघतो गुरुजी. चल. यशस्वी भाव. जोपर्यंत दिवे नाही तोवर कोणतं काम नाही. जोपर्यंत दिवे नाही तोवर कोणतं काम नाही. जोपर्यंत दिवे नाही तोवर कोणतं काम नाही. दिवे नाही
ओरडा 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 जोरात ओरडा. काय रामजी, ओरडण्याने लाईट लागणार आहे का? आता लाईट लागो की न लागो, मुंबईत कचऱ्याचा डोंगर उभाच राहणार. आम्ही फक्त एवढेच नाहीये, आमची माणसं सगळीकडे फिरून फिरून आमच्या जातीच्या सगळ्या कामगारांना सांगणार की मुंबईमधून कचरा उचलायचा नाही, तुम्ही फक्त वाट बघा. भीम कुठे आहे? मला नाही माहिती, माझ्या बरोबर नव्हते ते. रमाबाई, विसरतेस तू? हा, भीमराव आहे, भटकत असेल कुठे. जोपर्यंत दिवे नाही ऐका, हवी तेवढी घोषणाबाजी करा, अन्न त्याग करा किंवा आंदोलन करा, काही होणार नाहीये. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आवाज उठवायला तयार झालात. तुम्ही काळजी करू नका, तुमचा हा आवाज सरकारपर्यंत काहीच तासामध्ये पोहोचेल आणि नक्कीच काही ना काहीतरी मार्ग यावर निघेल. रमा, या सगळ्यांसाठी चहाचा बंदोबस्त कर. हो बाबा, आम्ही दोघं जाऊन चहा बनवून येतो. चल रमा. नाही बाबा, मी एकटीच जाईन. मी आत्ता येतो. रमा, रमा, रमा थांब जरा. थांब रमा, काय झालंय तुला? काय नाही, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा, ज्याला भेटायचं त्याला भेटा. मी चालले चहा बनवायला. अच्छा, मी गोमतीला भेटायला गेलो होतो म्हणून नाराज झाली आहेस तू? पण ती गोमती भेटलीच नाही. ते गोमतीबद्दल तर मला बोलायचंच नाहीये. तुम्ही तुमचं काम करा ना. हे बघ रमा, ह्यावर आपण बोललं पाहिजे. मला काय बी नाही बोलायचंय. ऐक तर खरं, मला काहीतरी बोलायचंय. पण एक तर तुम्ही जा चहा बनवायला, नाही तर मला जाऊ द्या. रमा, रमा, आता मला खरं सांगावंच लागेल. माना अगर नका मानू, भीमाला नक्कीच काहीतरी जादूटोना करता येतो. बघा, सगळे तयार झाले धरण धरायला. मी आपण मानतो सरकार सगळ्यांच्या नोकऱ्या वगैरे घालवेल. भीमाचं काय जातंय, तो तर कॉलेजात जाऊन शिकायला लागल. जिंदगी बरबाद होईल त्या लोकांची. त्या लोकांचं आयुष्य तर नंतर बर्बाद होईल, पण तुम्ही तर तुमचं वेळ वाया घालवताय इथं. जेव्हा पाहिलं तेव्हा कामधंदे सोडून बस ह्याच गोष्टी बोलत राहता. किती उलट्या सुलट्या गोष्टी करता तुम्ही लोक. यामुळे कधीही काही सरळ आणि सुंदर नाही राहणार तुमच्या आयुष्यात, लक्षात ठेवा. एवढ्या सगळ्या माणसांसाठी दूध आणि साखर नाही देणार मी. आणि एवढंच असेल तर आपल्या सासऱ्याला जाऊन सांग की स्वतः येऊन बोला माझ्याशी. 10-12 चायच्या ग्लासनी काही बिघडणार नाही जिजाबाई. पण हे विचार कर ना, आपल्या पूर्ण चाळीत दिव्याचे खंबे लागतील तर त्या आनंदात आपण बनवलेली चाय सगळ्यांना आठवण राहील. घरातलं दूध देणार आहेस का दुसरीकडून घेऊन येऊ? मला तर माहितीच आहे ना की दूध कुठे ठेवतात ते. जाऊन घेऊन येईल की. जा. कधी तर आनंदात राहत जा. गोमती तर कोणत्या एका मुलीचं नाव आहे, म्हणजे हे पत्र भीमदादाला कोणत्या एका मुलीने पाठवलंय. 10वीत असताना आम्ही दोघं एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. एकाच वर्गात शिकत होतो. सुंदर होती काय ती? तिच्या नाकाला मी कायम टमाटा म्हणून चिडवायचो. गोमती मला भेटणार आहे. उद्या दुपारी आम्ही त्याच बागेमध्ये भेटणार आहोत जिथे केळुस्कर गुरुजी आणि मी अभ्यासाला बसतो. तुझ्याऐवजी जगातली कोणतीही मुलगी असती तर आत्ताच पतीचं घर सोडून निघून गेली असती. मला पण बघायचंय
की पत्नी असण्याचा एवढा गर्व असलेली मुलगी नवरा व्यभिचारी झाल्यावर काय करते.